आज या ठिकाणी मंचर बाजारपेठेतील आपल्या मागासवर्गीय माता भगिनींच्या जे या वडार समाजाचे या ठिकाणी ग्रामपंचायतला सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते, त्या सफाई कर्मचाऱ्यांना, आमच्या मागासवर्गीय बंधू भगिनींना इथल्या प्रशासनाने, इथल्या सीओनी व इथल्या पोलीस प्रशासनाने त्यांची दांगडशाही दाखवून बेघर करण्याचं काम चाललेलं आहे। आज अक्षरशः नोटिसा घेऊन येत आहेत आणि त्याच टायमाला सेम टाईमला इथली घरं तोडतायत। ही कुठली यांची दडपशाही चाललेली आहे। आज मी तुमच्या मार्फत या शासनाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच सांगू इच्छितो की आमच्यावरचा मागासवर्गावरचा हा अन्याय अत्याचार तुम्ही किती दिवस चालू ठेवणार आहात। जर तुमचा हा प्रकार थांबला नाही तर आम्ही या गोष्टीला कदापि सहन न करता अखंड महाराष्ट्रभर मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्रावर मी आंदोलन लावल व तुम्हाला या ज्या होणाऱ्या परिणामाला हे प्रशासन जबाबदार असेल। मी या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। नगर परिषद आज मंचर नगर परिषदेच्या अंतर्गत मंचर गोडेगाव रोडवरती बाजार तळाच्या जवळ आमचे मागासवर्गीय समाज, वडारी समाज हा इथं 40 वर्षापासून राहत होता। प्रशासन स्वतःची दांडगाई कशा पद्धतीने करू शकतं आणि एका रात्रीत एखाद्याला रस्त्यावर कसं आणू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण जर महाराष्ट्राला पाहायचं असेल तर त्यांनी मंचर या ठिकाणी नक्की भेट द्यावी। आज तुम्ही आमच्या बरोबर पाहताय ह्या माता भगिनी यांचा संसार उघड्यावरती आहे। आज 3रा दिवस आहे। यांचं अन्न, पाणी, निवारा सगळं काही त्यांच्या प्रातिनिधी असतील, प्रात्यविधी या सगळ्या गोष्टी त्यांच्या उघड्या पडलेल्या आहेत। त्यांची मुलं बाळ उन्हात आहेत। आता तुम्हाला म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हृदय पिळवटून टाकणारी घटना, आता ही आमची ताई आहे। मी विनंती करेल त्या ताईला दाखव। ही ताई आता जवळजवळ एक 8-8 महिन्याची पोटुशी आहे बिचारी। यांचं 9 महिना लागलाय त्या ताईला। आता एक 8-10 दिवसाचा विषय आहे। ह्या ताईने करायचं काय अशा परिस्थितीमध्ये? या मुलीची जर डिलिव्हरीची वेळ आली आणि त्या ताईला जर वेळेत उपचार नाही मिळाले, तिची जर हेळसांड झाली तर त्याला ही नगर परिषद आणि मुख्यत्वे करून ते जे कोणी CEO साहेब होते जाधव, जे म्हणतात मी जादूगार आहे का, मी जादूनी तुम्हाला लगेचच्या लगेच घर उपलब्ध करून देऊ का, अशा पद्धतीने त्यांची भाषा आहे। आणि सुरुवातीला 7 दिवसाचा आम्हाला त्यांनी मोल दिली की 7 दिवस घ्या आणि तुम्ही तुमची व्यवस्था करा, मी तुम्हाला थोडीफार मदत करेल, मी तुम्हाला हे करेल, याव करेल। त्यांनी बरीच आश्वासन दिली, पण 7 दिवसाची मुदत दिल्यानंतर पुढच्या 10 मिनिटात त्यांना काय साक्षात्कार झाला आणि त्यांना काय वाटून गेलं, त्यांनी लगेचच्या लगेच बुलडोजर लावलंय, पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर केला आणि हे सगळं इथं जवळजवळ 16-17 कुटुंब होती जी 40 वर्षापासून राहते, त्यांना त्यांचं होत्याचं नव्हतं करून टाकलं। आज